देवा आज या विश्वाच्या ठिकाणी परिस्थिती तो पर्वतायू वाचला आहे. पर्वतायू वाचला आहे. विश्वातील साऱ्यांना त्रास देतो आहे. त्यांना छळ करतो आहे. आला आमच्या लक्षात. याला कारणीभूत तूच आहे. याला कारणीभूत आम्ही. हो देवा. ऐकूया. बलादी ऋषीने तुझी मनोभावे तपश्चर्या केली. तेव्हा तू प्रसन्न झाला आणि बलादी ऋषीला वरदान दिला की समोर जो पर्वत आहे तो जोपर्यंत भूसपाट होत नाही तोपर्यंत तुझा पुत्राला मृत्यू नाही अशा प्रकारची पुत्र प्राप्ती तू करून दिली. तोच पुत्र म्हणजे पर्वतायू जो पुढे जाऊन उन्मत्त झाला. त्याने यमधर्माचा पराभव केला. एवढंच नव्हे तर त्यांनी या मुनिवरांच्या कन्या असे त्यांच्या राज्यातील अनेकांना त्रास द्यायला सुरुवात केली. देवा याला कारणीभूत म्हणजे तूच आहे. आणि आता ह्या गोष्टीला कारणीभूत आम्ही आहोत. होय. भक्तांची इच्छा पूर्ण करणे आमचं देवतांचं कर्तव्य. देवा तू पर्वतायूचा मृत्यू असा लिहिला की प्रत्यक्ष यमधर्म पण काही करू शकणार नाही. म्हणून म्हणतो देवा आता जे काय करायचं आहे ते तुलाच करावं लागेल. अरे ज्या ज्या वेळी देवतांवर संकट आलं त्या प्रत्येक वेळी तूच मार्ग सुचवला आहे. याच्यासाठी एखादा मार्ग सुचव. देवा तू म्हणतोय की याच्यासाठी एखादा मार्ग सुचव. देवा या विश्वामध्ये ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. मृत्यू हा ठरलेलाच आहे. परंतु त्या पर्वतायूचा मृत्यू तू असा लिहिला आहे की समोर दिसणारा तो पर्वत जोपर्यंत भूसपाट होत नाही तोपर्यंत त्याला मृत्यू नाही येणार नाही. म्हणून सांगतो देवा मुनिवरांना एक असा यज्ञ आरंभ करायचा की त्या यज्ञात एक अशी शक्ती निर्माण होईल की तो पर्वत भूसपाट करेल आणि त्यात शनीच्या पर्वतायूचा मृत्यू होईल. आणि त्या यज्ञासाठी तू आशीर्वाद दे. योग्य आहे दादा. योग्य मार्ग सुचवला. हे तुमच्या ऋषी आम्ही तुम्हाला आज्ञा करतो आहे. तुम्ही असा यज्ञ करा की त्या यज्ञातून अशी शक्ती निर्माण होईल. ती शक्ती हा समोर दिसणारा पर्वत भूसपाट करील. आहे तुम्हाला शुभारी मार्ग लक्षात मी यज्ञाला सुरुवात करतो आहे. त्या विशेष